हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. पुंडलिक वरदार विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. सब संतन की जय. जय जय रघुवीर समर्थ. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा, गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. विनायकं गुरुं नौमि साखरे नाम विश्रुतं, येषां चरणसान्निध्यात् जीवा मुक्ता भवन्ति. साखरे वंशविख्यातं ज्ञानदानपरायणं, विनायकं गुरु वन्दे भवबन्धविमुक्तये. श्री विठ्ठल. जय जय रघुवीर समर्थ. श्रीमद दासबोध दशक चौथा नवविधा भक्ती. समास पहिला श्रवण भक्ती निरूपण. श्रीराम समर्थ. दशक चौथा नवविधा भक्ती. चौथ्या दशकामध्ये समर्थ काय सांगतात? 9 प्रकारच्या भक्त्या समर्थांनी दाखवल्या. मग कुठली कुठली भक्ती दाखवली? श्रवणम कीर्तनम विष्णू स्मरणम पादसेवनम अर्चनम वंदनम दास्य सख्य आणि आत्मनिवेदनम. मग बघायला गेलं तर मागचा दशक जो आहे तो सगुण परीक्षेचा आहे. मग सगुण परीक्षेमध्ये समर्थ काय सांगतात? शेवटच्या ह्याच्यामध्ये समासामध्ये वैराग्य निरूपण. मग वैराग्य निरूपणमध्ये काय सांगितलं आपल्याला? माथा प्रपंचाचे ओझे घेऊन म्हणे माझे माझे, बुडताही न सोडी पुंजे कुळाभिमान. प्रपंचाचं ओझं डोक्यावर घेऊन काय म्हणतोय? माझं 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 आणि भ्रांतीचं ओझं. मग या वासना नदी महापुरी आपण बुडत चाललोय. प्राणी बुडता क्लांती करी, पण तिथे सोडवणारा कोण आहे? तर तेथे उडी घालून दारी तो सद्गुरू जाणावा. मग अखंड या वासनेच्या महापुरामध्ये वासना धामीन पडली गळा, घालून वेटोळे वमी गरळा, जिव्हा लाळी वेळोवेळा भयानक. काम मगर मिठी सुटेना, तिरस्कार लागला तुटेना, मद मत्सर ओटेना भुली पडली. मग हे सगळं काय दाखवलं? तर वासना नदी आहे. वासना नदीच्या महापुरामध्ये माणूस काय होतोय? तर तो बुडत चाललेला आहे. या भवसागरामध्ये बुडतोय. पण बुडत असतानाही प्रपंचाचं ओझं खाली ठेवत नाही. माथ्यावर प्रपंचाचं ओझं घेऊन बुडत चाललाय. मग हे ओझं जोपर्यंत आपण भगवंताच्या चरणापाशी ठेवत नाही तोपर्यंत आपली ह्याच्यातनं सुटका होणार नाही. मग काय करायचं? हे भ्रांतीचं ओझं आहे. तुम्हाला आम्हाला पडलेली ही काय आहे? तर भ्रांत आहे. मग माझं माझं आणि भ्रांतीचं ओझं. मग ह्याच्यामध्ये माझं काय आहे हो? जर काही विश्व त्या भगवंतांनी निर्माण केलेलं आहे, विश्वाला निर्माण करणारा तो भगवंत आहे, तर याच्यामध्ये माझं काय आहे? तर माझं ह्याच्यामध्ये काहीच नाही. हे ज्या वेळेला मला कळेल की संपूर्ण विश्व त्यांनी निर्माण केलं आहे, त्या विश्वामध्ये मी एक भाग आहे. मग मी पण त्या भगवंतांनी निर्माण केलेल्या एक कण आहे ना. धुळीचा कणसुद्धा त्या भगवंतांनी निर्माण केलेला आहे. मग बघायला गेलं तर करता करविता भगवंत आहे. म्हणून जी भक्ती दाखवली समर्थांनी याच्यामध्ये, तर भक्तीचे 4 प्रकार सुरुवातीला दाखवले. भजन, भागव आणि भंजनम आणि सेव्य भक्ती. तर याच्यामध्ये भजन भक्तीमध्ये दाखवलं कीर्तन भजन विष्णुस्मरण हे सगळं दाखवलं याच्यामध्ये. तर मग ह्याचं काय करायचं आपल्याला? तर याच्या रसाचं प्राशन आपल्याला करता आलं पाहिजे. मग काय सांगितलंय? भगवंताच्या भक्तीचा रस आपल्याला घेता आला पाहिजे. मग त्यामध्ये भजन कीर्तन असेल किंवा भगवंताचं गायन असेल, मग हा रस आपल्याला प्राशन करता आला पाहिजे. पुन्हा पुन्हा काय करता आलं पाहिजे? त्याचा घोट आपल्याला घोळून घेता आला पाहिजे. मग त्याने काय होणार आहे? तर आपल्याला कळेल की आपलं अस्तित्व काय आहे. मग तुमचं आमचं अस्तित्व जोपर्यंत आपल्याला कळत नाही. मग पुढची भक्ती दाखवली भागव म्हणजे मी भगवंताचा एक भाग आहे, मी त्याचा अंश आहे. भागवभक्ती म्हणजे मी भगवंताचा अंश आहे किंवा भगवंताचा अंश होणे.
जीव हा ईश्वराचा अंश आहेच, परंतु अविद्येच्या आवरणामुळे त्याचा विसर पडला आहे. अविद्याचं आवरण जे आहे ना ते त्याच्या बुद्धीवर असल्यामुळे काय झालं, त्याला विसर पडला आहे की मी भगवंताचा अंश आहे. स्वस्वरूपाला तो काय झाला आहे, विसरून गेला आहे, विस्मरण झालं आहे त्याला. स्वस्वरूपाचं, स्वतःच्या स्वरूपाचं त्याला काय झालं, विस्मरण झालं आहे. मग पुढे काय सांगतात समर्थ की तो काय म्हणतो की मी देह आहे, मी भगवंताचा अंश नसून मी काय आहे, देह आहे. मी जीवलगांचा आहे, मी पैशाचा आहे, मी प्रपंचाचा आहे, मी संसाराचा आहे, मी सर्वांचा आहे. पण तो असं कधीच म्हणत नाही की मी भगवंताचा आहे. मग ज्या वेळेला तो असं म्हणेल की मी भगवंताचा आहे, त्यावेळेला खरोखर त्याची काय होणार आहे, याच्यातनं मीपणातनं आणि या सगळ्या भवसागरातनं, वासना नदी महापुरामधनं काय होणार आहे, त्याची सुटका होणार आहे. केव्हा होणार आहे, तर मी भगवंताचा आहे असं म्हटल्यानंतर त्याची काय होणार आहे, सुटका होणार आहे. आणि मी भगवंताचा आहे हे ज्ञान त्याला कधी होईल, तर अगोदर त्याला वैराग्य प्राप्त झालं पाहिजे. आणि ते वैराग्य विवेकातलं पाहिजे. नुसतं वैराग्य नको, नुसतं वैराग्य हे कांडपिसं असतं. मग ते विवेक वैराग्य असेल तर विवेकातनं त्याला काय होतं, तर विवेकातनं त्याला समजतं की खरं काय खोटं काय, पाप काय पुण्य काय, सद्गती काय अधोगती काय. मग हे सगळं विवेक वैराग्य. विवेक म्हणजे काय की एक भगवंत फक्त सत्य आहे, बाकी सर्व काय आहे, मिथ्य आहे. जीव कसा आहे, अविनाश आहे, जीव अविनाशी आहे. आणि त्याला सोडून जे काही सगळं आहे ते सगळं काय होणार आहे, नाश पावणार आहे. म्हणून समर्थ पण सांगतात, दिसेल ते नासेल, येईल ते जाईल, जे असं त्याची असेल तिची सारं. मग जे आहेच ते काय आहे, सार आहे. म्हणून काय सांगितलं, पुढची भक्ती दाखवली भंजनम. भंजनम म्हणजे काय, तर या भक्तीमध्ये काय सांगितलं की भंजन म्हणजे तोडणे, फोडणे, मोडणे, नाश करणे किंवा पराभव करणे. आता ह्याच्यामध्ये कशाचा पराभव करायचा आहे, कशाचा नाश करायचा आहे, कशाला तोडायचं आहे, कशाला फोडायचं आहे, कशाचं भंजन करायचं आहे. मग ह्याच्यामध्ये काय दाखवलं की भंजन म्हणजे काय की पराभव म्हणजे काय, विषयांचा पराभव करता आला पाहिजे. आणि लढायचं आहे कोणाशी, युद्ध कोणाशी करायचं आहे, तर मला आंतरिक युद्ध करता आलं पाहिजे. माझ्या आतमध्ये जे बसलेले आहेत माझे वैरी, तर त्यांच्याशी मला काय करायचं आहे, युद्ध करायचं आहे. मग युद्ध त्यांच्याशी करायचं आहे. वैरी म्हणजे कोण, कामे क्रोधे मद मत्सर दंभ संशय चिंता कामना भावना ईशना वासना कल्पना. मग ह्यांचं काय करायचं आहे, यांचा पराभव करता आला पाहिजे. म्हणजे विषयांवर विजय मिळवणे म्हणजेच काय, विषयांचा पराभव करणे. मग पुढे सांगितलं सेवे भक्ती. सेवन म्हणजे जसं आपण अन्न सेवन करतो तसं काय करायचं आहे, तर सेवन म्हणजे स्वीकारणे. मग मला स्वीकारायचं आहे कोणाला, मला त्या भगवंत माझा आहे, मला त्याला स्वीकारता आला पाहिजे. आणि माझ्या असे देहामध्ये उत्तम गुण पाहिजे की त्या भगवंतानी मला स्वीकारलं पाहिजे. म्हणजे मी पण भगवंताला स्वीकारणं आणि भगवंतानी मला स्वीकारणं म्हणजे काय झालं, सेवे भक्ती झाली. मग याच्यामध्ये काय, आश्रय मला त्याचा घ्यायचा आहे. सेवा म्हणजे आश्रय घेणे. मग आश्रय कोणाचा घ्यायचा आहे, आश्रय मला भगवंताचा घेता आला पाहिजे. भगवत भक्तीमध्ये काय करायचं माहिती आहे का, की चरण घट्ट धरायचे भगवंताचे. म्हणजे तुमचे चरणविना देखा राहून शिकेशन एका संसार सागर तारका तुझी देवा कृपा सिंधू. भगवंता मला चरणापासून वेगळं करू नको. हे संपूर्ण विश्व त्या ईश्वराच्या, त्या मालकी ईश्वराचं आहे, त्या भगवंताचं आहे. मग हे विश्व जर का भगवंताचं आहे तर मी त्या भगवंताचाच आहे ना. मग मला काय करायचं आहे, अखंड त्याचं होता आलं पाहिजे. आपण त्याचे पूर्णपणे, बघा आपल्याला आपल्या घरामध्ये कोणतरी प्रमुख असतो, त्याला आपण कर्ता म्हणतो. मग तो काय करतो, तर सर्व कुटुंबाची व्यवस्था बघतो. तसं ह्या विश्वामध्ये कोणतरी प्रमुख आहे ना, हे विश्व निर्माण करणारा कोणतरी आहे ना प्रमुख. मग त्यांनी हे सगळं निर्माण केलं आहे आणि आपल्याला फक्त काय, विश्वस्त म्हणून आपली नेमणूक केलेली आहे. तुमची आमची नेमणूक आहे ना, प्रत्येकाची नेमणूक त्यांनी काय केलं, ह्या देहाचा पण आपण विश्वस्त आहे. म्हणजे विश्वासाने तुला देह दिलेला आहे, विश्वासाने हा देह तुझ्या हाती दिलेला आहे की तू काय कर की याचं सार्थक कर. विश्वासाने दिलेलं, आता एखाद्याने विश्वासाने आपल्याला विश्वस्त नेमून एखाद्याने विश्वासाने आपल्याला त्याची संपत्ती सांभाळायला दिली, तर त्या संपत्तीचे आपण लाखाचे 12,000 करून चालेल का, नाही चालणार. मग विश्वासाने आपल्याला ती संपत्ती सांभाळता आली पाहिजे. मग तसा हा देह तुम्हा आम्हाला नरदेह समर्थांनी दिला आहे ना, तर तो विश्वस्त तुम्हा आम्हाला त्याचं विश्वस्त केलेलं आहे. मग विश्वस्त म्हणून आपण राहता आलं
पाहिजे. आपण ह्याचा मालक व्हायला जायचं नाही. तुझं तुझं नव्हे, हे शरीर तिथे इतरांचा कोण विचार, हे शरीरच आपलं नाही तर आपण इतर विचार कशाचा करायचा. मग पाहायला गेलं तर समर्थ काय सांगतात की ज्ञान, प्रेम, कर्म आणि योग. मग आता बद्ध अवस्था आहे, बद्ध अवस्थेमधनं मनुष्य देह ज्ञानाकडे येतो, बद्ध अवस्थेतनं कशाकडे येतो, ज्ञानाकडे येतो. मग ज्ञान झाल्यानंतर त्याला समजतं की अरे मी किती अवगुणी आहे. ज्ञान झाल्यावर कळतं. जोपर्यंत बद्ध अवस्थेमध्ये तो आहे तोपर्यंत त्याला अवगुण कळत नाही. त्याला कोणी मूर्ख म्हटलं तर मला मूर्ख म्हणतो, मला मूर्ख म्हणतो. मग तो 7 पिढ्याचा उद्धार करतो आपला की तू मूर्ख, तुझा अमुक मूर्ख, तुझा तमुक मूर्ख, 7 पिढ्याचा तो आपला उद्धार करतो. पण ज्या वेळेला तोच त्याला ज्ञान होतं, ज्ञान प्राप्त होतं, त्यावेळेला तो म्हणतो अरे खरंच मी मूर्ख आहे, म्हणे मी अवगुणाची खाणी, म्हणे मी व्यर्थ आलो जन्मासी, म्हणे मी भार झालो भूमिशी आणि मुमुक्ष. मग आता त्याला त्याचे अवगुण जेव्हा त्याला कळतात तेव्हा तो मुमुक्ष होतो. आणि मुमुक्ष ज्या वेळेला तो होतो तेव्हा त्याला भगवंताविषयी काय होतं, प्रेम निर्माण होतं, मुमुक्ष होतो. ज्ञान झाल्यानंतर तो भगवंताकडे त्याचा मार्ग मोकळा होतो. आणि बघा आता निवृत्ती, ज्ञानदेव, सोपान आणि मुक्ताई हे 4 जरी आपण समोर डोळ्यासमोर आपली भावंड ठेवली तरी निवृत्ती आपण ह्या विषयामधनं, ह्या संसारामधनं, ह्या गाडग्यामधनं किंवा ह्या भवसागरामधनं जोपर्यंत आपली निवृत्ती होत नाही तोपर्यंत आपल्याला ज्ञान प्राप्त होत नाही. निवृत्त न होणे म्हणजे आपण बद्ध अवस्थेत आहोत. पण निवृत्त झाला, प्रत्येक गोष्टीतनं निवृत्त झाला म्हणजे मोकळा झाला. एखादा सरकारी ऑफिसर असतो, तो निवृत्त होतो म्हणजे काय, त्या नोकरीतनं तो मुक्त होतो की आता काय त्याला ती चाकरी करायची आवश्यकता नाही, मुक्त झाला. तसा आपण जोपर्यंत ह्या भवसागरामध्ये, संसार म्हणजे महापूर, माझी जळचरे अपार, डंकू धावती विखार काळ सर्प, आशा ममता देही बेडी, सुसरी करता ती ताडातोडी, नेहून दुःखाच्या सागडी माझी घालती, काम मगर मिठी सुटेना, तिरस्कार लागला तुटेना, मद मत्सर होटेना, भुली पडली वासना धामीनं पडली गळा. वासनेची धामीन आहे ना ती पण कशी गळ्यात पडते, घालून वेटोळे वमी घरळा, झिवा लाळी वेळोवेळा भयानक. म्हणजे अशी अवस्था त्या संसाराच्या महापुरामध्ये मनुष्य देहाची असते. आणि त्याच्यामधनं ज्या वेळेला तो निवृत्त होतो त्यावेळेला त्याला ज्ञान प्राप्त होतं. आणि ज्ञान प्राप्त झाल्यानंतर हळूहळू काय होतं, भगवंताविषयी त्याला हळूहळू प्रेम त्याचं वाढत जातं. भगवंताविषयी काय होतं, त्याचं प्रेम वाढतं. आणि प्रेम वाढल्यानंतर, प्रेम वाढणं म्हणजे ही मुमुक्ष अवस्था आहे. आणि मग प्रेम वाढल्यानंतर कर्म दाखवलं. मग आता त्याला काहीतरी भगवंतासाठी करावंसं वाटतं की मी माझ्या देवासाठी काहीतरी करेल, मी भजन करेल, मी कीर्तन करेल, मी ही सेवा करेल, मी ती सेवा करेल, मला एखाद्या मंदिरामध्ये झाडू मारायची सेवा मिळाली तरी झालं जन्माचं सार्थक. म्हणजे मी आता माझ्या देवासाठी काय करू, म्हणजे तिथे कर्म आलं. मग कर्म म्हणजे तो साधनेला लागला, साधक झाला. मग आता साधक झाल्यानंतर साधना करणं म्हणजे जप करणं, तप करणं, ग्रंथ वाचणं हे कर्मच झालं. मग कर्म झालं म्हणजे तो साधक झाला. मग आता साधकानंतरची जी अवस्था आहे ना ती सिद्ध अवस्था आहे. आणि सिद्ध कर्मातनं उत्तम कर्मातनं हळूहळू तो सिद्ध अवस्थेला मग योग अवस्थेला पोचतो. योग म्हणजे ध्यान आणि धारणा. मग ध्यान धारणा ही सिद्ध अवस्था आहे. मग तसं पाहायला गेलं तर ज्ञानेश्वर माऊली पण म्हणतात की रिद्धी सिद्धी, जर का भगवंताचं अखंड नामचिंतन केलं तर रिद्धी सिद्धी काय होतात की आपल्या कामारी नाशी होतात. मग काय सांगितलं आहे पुढे की भक्तीमध्ये कर्म आहे, कारण भगवंतासाठी काहीतरी केल्याशिवाय जीवाला चैन पडत नाही. भक्तीमध्ये योग आहे, कारण भगवंताचे चिंतन करता करता आपोआपच जीव ध्यान धारणा करायला लागतो. एवढंच नव्हे तर भक्तीमध्ये भक्ताला विनासायासी सिद्धी प्राप्त होतात. तेवढी भगवंतावर निष्ठा, प्रेम तुमचं आमचं पाहिजे. अशा प्रकारे आध्यात्मिक जीवनाची सर्व अंगे भक्तीमध्ये गोळा होतात. मग आता ही जी सर्व अंग दाखवली तर ही भक्तीमध्ये गोळा होतात. मग पुढे समर्थ काय सांगतात की याच्यामध्ये फक्त सुटण्याचा एकच, आपल्याला जर का या नरदेहातनं सुटायचं असेल, जन्ममरणाच्या फेऱ्यातनं सुटायचं असेल तर आपल्याला एकच केलं पाहिजे. ते काय केलं पाहिजे तर आपल्या हक्काचा, आपल्या हातामध्ये असलेला स्वानंद प्राप्तीचा ठेवा म्हणजे जीव आहे. आणि तो जीव जर का आपण
आला असाच गमवला, तो कारणीभूत लावला नाही, सन्मार्गाला लावला नाही, तर जीवाची अवस्था काय होते, तर तो अधोगतीला प्राप्त होतो. मग जर का या जीवाने सद्गतीला प्राप्त व्हावं असं वाटत असेल तर आपलं मन कुठं लावायला पाहिजे, तर मन भगवंताकडे लावता आलं पाहिजे. मन करारे प्रसन्न सर्व सिद्धीचे कारण. मग सर्व सिद्धी कुठं आहेत, तर एका मनापाशी आहेत. अविद्येच्या अंमलाखाली वावरणारे हे मन ईश्वराच्या नादी लागले तर ते प्रपंचातून निवृत्त होईल. ईश्वराच्या नादी लागलं तर प्रपंचातून निवृत्त होईल आणि पवित्र होऊन भगवंताच्या प्रेमामध्ये मग्न होऊन जाईल. मग मन पवित्र करायचं असेल, मन प्रसन्न करायचं असेल तर काय करायला पाहिजे, मन करा हे प्रसन्न सर्व सिद्धीचे कारण. म्हणून बघा समर्थ काय सांगतात, जयश्री रघुवीर समर्थ श्रीमद दासबोध दशक 4 9 भक्तिनाम समास पहिला श्रवण भक्ती. श्रीराम समर्थ. जय जयाजी गणनाथा, तू विद्या वैभव समर्था, अध्यात्मविद्येच्या परमार्था मज बोलवावे, अध्यात्मविद्येच्या परमार्था मज बोलवावे. मग आधी गणेशाला वंदन केलंय. ओम नमोजी गणनाथा, तू सर्व सिद्धीचे समर्था, अध्यात्मविद्येच्या परमार्था मज बोलवावे. बोलवणारा भगवंता तू आहेस, बोलविता धनी वेगळाचे असे. मी वाघ दुर्बळ, मी केवळ काय आहे, वाघ दुर्बळ आहे. बघा, मुखम करोती वाचालम पंगुम लंघयते गिरी यत्कृपा तमहम वंदे परमानंद माधव. मग मुका असेल तरी बोलायला लागेल आणि पांगळा असेल तरी पर्वत चढेल. कधी, तर भगवंता तुझी कृपा असेल तर. नमो शारदा वेदजननी सकळ सिद्धी जयचनी मानस प्रवर्तले मननी स्फूर्ती रूपे. नमो शारदा वेदजननी. मग आता त्या शारदेला, जी वेदांची जननी आहे, वेदांची माता आहे, वेदजननी म्हटलंय. मग ती वेदांची माता आहे. सकळ सिद्धी जयचनी, सगळ्या सिद्धी तिच्यामुळे प्राप्त आहेत. मानस प्रवर्तले मननी स्फूर्ती रूपे. मग तिच्या स्फूर्तीने काय होतंय, ह्या सगळ्या सिद्धी तिच्या स्फूर्तीने प्राप्त आहेत. आता आठवू सद्गुरू, जो पराचाही परू जयचनी ज्ञान विचारू कळू लागे. मग हा ज्ञान विचार सद्गुरूंशिवाय आपल्याला कळणार नाही. मग सद्गुरू पाहिजे हो, सद्वस्तू दाखवतो सद्गुरू. मग सद्वस्तू दाखवण्यासाठी, सद्वस्तू म्हणजे परब्रह्मवस्तू, मग परब्रह्म कळण्यासाठी किंवा भगवंताची प्राप्ती होण्यासाठी मला आधी काय आहे, तर जी शिडी आहे ना, ते भगवंतापर्यंत पोचण्याची, तर त्या शिडीवरनं नेणारा मला कोणीतरी वाट दाखवणारा पाहिजे. म्हणून सद्गुरू शिवाय सापडी ना सोय, धरावे ते पाय आधी आधी. ज्ञानेश्वर माऊली पण म्हणतात, श्रीगुरूसारखा आस्था पाठी राखा, इतरांचा लेखा कोण करी, राजयाची कांता काय भीक मागे, मनाची या जोगे सिद्धी पावे. मग बघा, सिद्धी प्राप्त आहे आणि राजाची कांता पण केलेली आहे. आता भीक मागायला जायची आवश्यकता नाही आता, कारण काय केलंय, तर श्रीगुरूसारखा आस्था पाठी राखा, इतरांचा लेखा कोण करी. श्रोतीने पुसले बरवे, भगवत भजन कैसे करावे, म्हणून बोलिले शोभावे ग्रंथांतरी. श्रोतेन पुसिले बरवे, भगवत भजन कैसे करावे. आता श्रोत्यांचा प्रश्न आहे की कसं भगवत भजन करायचंय, कसं करायचंय भगवत भजन. कारण श्रोत्यांचे प्रश्न आहेच. श्रोते पुस्ती कोण ग्रंथ काय बोलिले, जी येथ श्रवण केले आणि प्राप्त काय आहे. ग्रंथानाम दासबोध गुरु शिष्यांचा संवाद, येथे बोलिला विशद भक्ती मार्ग. दाखवले पहिल्या समासामध्ये सगळं. श्रोत्यांचा पहिलाच प्रश्न आहे, श्रोते पुस्ती कोण ग्रंथ. पहिल्या दशकातल्या पहिल्या समासातली पहिलीच ओवी, श्रोते पुस्ती कोण ग्रंथ काय बोलिले, जी येथ श्रवण केले आणि प्राप्त काय आहे. म्हणून पुढे काय सांगितलं, सावध होऊन श्रोते जन ऐका नवविधा भजन, सत्शास्त्र बोलिले पावन होईजे येणे. सावध होऊन श्रोते जन ऐका नवविधा भजन. मग हे नवविधा भजन जर का ऐकायचं असेल तर मला सावध होऊन श्रवण करता आलं पाहिजे. सत्शास्त्र बोलिले पावन होईजे येणे. मग मला जर का, मी पतित आहे, मी कोण आहे, पतित आहे, पण मला जर का पावन व्हायचं असेल तर मला काय केलं पाहिजे, तर हे श्रवण केलं पाहिजे. नवविधा भजन श्रवण केल्याशिवाय पतित तो पावन होणार नाही. म्हणून काय सांगितलं पुढे, श्लोक दिला, श्रवणम कीर्तनम विष्णुस्मरणम पादसेवनम अर्चनम वंदनम दास्य सख्य आत्मनिवेदनम. नवविधा भजन बोलिले
तेची पुढे प्रांजळ केले, श्रोती अवधान दिले पाहिजे आता. नवविधा भजन बोलिले, तेची पुढे प्रांजळ केले, श्रोती अवधान दिले पाहिजे आता. अवधान देणे म्हणजे लक्ष देणे. मग श्रोत्यांनी आता हे नवविधा भजन श्रवणम कीर्तनम विष्णुस्मरणम पादसेवनम अर्चनम वंदनम दास्य सख्य आत्मनिवेदन या 9 भक्त्या जर का पाहायच्या असतील तर मला इथे अवधान देता आलं पाहिजे, मला इथे लक्ष देता आलं पाहिजे. प्रथम भजन ऐसे जाण, हरिकथा पुराण श्रवण, नाना अध्यात्म निरूपण ऐकत जावे. काय सांगितलं? पहिली आपल्याला श्रवण भक्ती दिलेली आहे. श्रवण म्हणजे ऐकलेचे ऐकावे, पुन्हा पुन्हा ऐकावे, सार ते शोधून घ्यावे, असार ते जाणून त्यागावे. मग काय करायचं आहे तर पुन्हा पुन्हा मला ऐकता आलं पाहिजे आणि सार घेऊन आसाराचा मला जाणीवपूर्वक त्याग करता आला पाहिजे. पुढे सांगितलं आहे कर्ममार्ग, उपासना मार्ग, ज्ञानमार्ग, सिद्धांत मार्ग, योग मार्ग, वैराग्य मार्ग ऐकत जावे. मग कर्ममार्ग म्हणजे काय, उपासना मार्ग म्हणजे काय, ज्ञान मार्ग म्हणजे काय, योग मार्ग म्हणजे काय, हे सगळं कधी आपल्याला कळेल तर हे ऐकलं तर कळणार आहे. नाना व्रतांचे महिमे, नाना तीर्थांचे महिमे, नाना दानांचे महिमे ऐकत जावे. मग नाना व्रतांचे महिमे, व्रत नाना प्रकारची व्रतं आहेत, नाना तीर्थांचे महिमे आहेत. मग हे ऐकल्याशिवाय किंवा तिथं गेल्याशिवाय कळणार आहे का? मग तीर्थव्रते भाव धरी रे करुणा, शांतिदया पाहुणा हरी करी. तीर्थव्रतामध्ये सुद्धा भाव असेल तर जावो, भाव नसेल तर तीर्थाला जाऊन पण उपयोग आहे का? मनी नाही भाव आणि देवा मला पाव. तीर्थाच्या ठिकाणी जायचं आणि तिथं नको त्या गोष्टी करायच्या, मग ते जमेल का? नाही जमणार. भावेविना भक्ती, जर का भाव नसेल तर भक्तीचा उपयोग नाही. भक्तीविना मुक्ती, बळविना शक्ती बोलू नये. कैसेनी दैवत प्रसन्न त्वरित, उगार आहे निवांत शिणसी वाया. बघा हे वाया शिन्न आहे. जर का मनामध्ये भगवंताप्रती प्रेम नसेल, मगाशीच दाखवलं प्रेम, जर का भगवंताप्रती प्रेम नसेल तर हा वाया शिणल्यासारखंच आहे. मग पुढे काय दाखवलं? पुढे काय सांगितलं? नाना व्रतांचे महिमे, नाना तीर्थांचे महिमे, नाना दानांचे महिमे ऐकत जावे. नाना महात्मे, नाना स्थाने, नाना मंत्र, नाना साधने, नाना तपे पुरुष चरणे ऐकत जावे. मंत्र पण किती आहे तो? नाना मंत्र आहेत. नाना मंत्र, नाना साधने, नाना महात्मे, नाना स्थाने. महात्मे सुद्धा भरपूर आहेत. मग आता हे ऐकल्याशिवाय कळेल का आपल्याला? ऐकल्याशिवाय व्यास कळणार नाही, ऐकल्याशिवाय वशिष्ठ कळणार नाही, ऐकल्याशिवाय सांदीपनी कळणार नाही, ऐकल्याशिवाय हे ऋषीमुनी कळणार नाहीत, ऐकल्याशिवाय ब्रह्म काय, विष्णू काय, महेश काय, ऐकल्याशिवाय आपल्याला कळणारच नाहीत. म्हणजे आपल्याला ऐकलं पाहिजे हो. ऐकल्याशिवाय आपल्याला हे काही समजणार नाही. दुग्धहारी, निराहारी, फळाहारी, पर्णाहारी, तृणहारी, नाना हारी कैसे ते ऐकावे. मग हे सगळे कसे आहेत? नुसतं तृणावर जगणारा, पालापाचोळ्यावर जगणारं कोण? नुसता फळाहार करून राहणारे कोण? नुसत्या हवेवर जगणारी पण लोक आहेत. तेवढी साधना त्यांची आहे. म्हणून काय सांगितलंय? उपवास, जळवास, शीतवास, अरण्यवास दाखवलंय. उपवास, जळवास, शीतवास, अरण्यवास, भूगर्भ आणि आकाशवास कैसे ते ऐकावे. जपी तपी तामसी योगी, नाना निग्रह हटयोगी, शाक्त आगम अघोर योगी कैसे ते ऐकावे. नाना मुद्रा, नाना आसने, नाना देखणे सुलक्षणे, पिंडज्ञाने तत्वज्ञाने कैसे ते ऐकावे. मग हे ऐकल्याशिवाय समजणार नाही पिंड काय, ब्रह्मांड काय. मग हा पसारा कधी कळेल हो? ऐकल्याशिवाय कळणार नाही. नाना पिंडांची रचना, नाना भूगोळ रचना, नाना सृष्टीची रचना कैसे ते ऐकावी. मग पिंडाची रचना कशी, भूगोळाची रचना कशी, सृष्टीची रचना कशी रचना केली त्या भगवंताने. ईश्वरे मोठे सूत्र केले, सूर्यबिंब धावाया लावले, धुकटा करवी धरविले अगाध पाणी. त्या भगवंताचं सूत्र बघा. त्या ढगामध्ये किती पाणी धरून ठेवलंय आणि त्या ढगातलं धरलेलं पाणी असं बदकन तो खाली टाकतो का तुमच्या अंगावर? नाही. तर त्यांनी काय केलेलं आहे तर त्या ढगाला, त्या आकाशाला काय लावली आहे? चाळण लावली आहे. आणि बरोबर थेंब 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 असं चाळणीने ते पाणी आपल्या अंगावर पडतं आहे. पाऊस पडतोय कसा पडतोय असं चाळण लावली आहे तिथे. मग एवढं मोठं त्या भगवंताचं काय आहे? सूत्र आहे. धुकटा करवी धरविले अगाध पाणी, सूर्यबिंब धावाया लावले, ईश्वरे मोठे सूत्र केले.
चंद्र सूर्य तारामंडळे ग्रहमंडळे मेघमंडळे 21 स्वर्ग सप्तपातळे कैसे ते ऐकावे. 21 स्वर्ग आहेत, सप्तपातळे आहेत. कशी तर ते ऐकल्याशिवाय कळणार नाही. ब्रह्म विष्णू महेशस्थानी, इंद्रदेव ऋषीस्थानी, वायोवर्ण कुबेरस्थानी कैसे ते ऐकावे. नवखंड 14 भुवने, अष्टदिक्पाळाची स्थाने, नाना वने उपवने गहनी कैसे ती ऐकावे. गण गंधर्व विद्याधर, यक्ष किन्नर नारद तुंबर, अष्टनायिका संगीत विचार कैसा तो ऐकावा. राग ज्ञान, ताळ ज्ञान, नृत्य ज्ञान, वाद्य ज्ञान, अमृत वेळ प्रसंग ज्ञान कैसे ते ऐकावे. 14 विद्या 64 कळा, सामुद्रिक लक्षणे सकळ कळा, 32 लक्षणे नाना कळा कैसा त्या ऐकाव्या. मंत्र मोहरे तोटके सिद्धी, नाना वल्ली नाना औषधी, धातू रसायने बुद्धी नाडी ज्ञाने ऐकावे. मग बघा तांत्रिक आहे, मांत्रिक आहे, कोणी नाडीची परीक्षा करणारे आहे, तर कोणी झाडपाल्याची औषधं देणारे आहेत. तर हे सगळं काय आहे तर आपल्याला याचा अभ्यास केल्याशिवाय कळणार नाही. पुढे सांगितले कोण्या दोषे कोणी रोग, कोण्या रोगास कोण प्रयोग, कोण्या प्रयोगास कोण योग, साधे तो ऐकावा. मग हे ऐकल्याशिवाय समजणार नाही की कुठल्या रोगावर कुठलं औषध द्यायचं. रौरववादी कुंभपाक, नाना यातना यमलोक, सुखदुःखादी स्वर्ग नरक कैसा तो ऐकावा. मग रौरववादी कुंभपाक, मग हा बघा रौरववादी कुंभपाक कुठे दाखवला, नरकामध्ये दाखवला. मग ज्या वेळेला पापी मनुष्य माझ्यासारखा ज्या वेळेला नरकामध्ये जातो त्यावेळेला पहिलं कुठे घातलं जातं, रौरववादी कुंभपाक. कशामध्ये घातला जातो, रौरववादी कुंभपाक. नाना यातना यमलोक, मग यमलोकामध्ये काय दाखवल्या, नाना यातना दाखवल्या, मारिती झोडीती यमाचे किंकर. मग अवघड परिस्थिती आहे तिथे. ती अवतरणिका नदी दाखवली, ते गरुड पुराणामध्ये भयंकर सगळं दाखवलेलं आहे. मग पुढे सांगितलं कैशा नविदा भक्ती, कैशा चतुर्विधा मुक्ती. नविदा भक्ती कोणत्या, मग आता आपल्याला समर्थ नविदा भक्ती दाखवतात. चतुर्विधा मुक्ती कुठल्या, सायुज्यता, सलोकता, समीपता, स्वरूपता आणि सायुज्यता ह्या 4 मुक्ती दाखवल्या. सलोकता, समीपता, स्वरूपता आणि सायुज्यता. सलोकता म्हणजे त्याच्याशी सलगी करणे, समीपता त्याच्या समीप जाणे, स्वरूपता त्याचं स्वरूप होणे, आणि मग त्याचं स्वरूप झाल्यानंतर सायुज्यमुक्ती आहेच ना. सायुज्यमुक्ती आणि मोक्षप्राप्ती ठेवलेलीच आहे. फक्त ह्या 4 मुक्त्या एक एक पायरी आपल्याला, जसं बद्धाचा मुमुक्षाचा साधक, साधक आणि साधकाचा सिद्ध, ह्या जशा 4 अवस्था दाखवल्यात तशा ह्या 4 मुक्ती दाखवल्यात. मग पुढे सांगितलं कैसी पाहिजे उत्तम गती ऐसे हे ऐकावे. मग उत्तम गतीला जर का जायचं असेल तर काही ज्ञान नाही, ज्याला जो अगदी अडाणी आहे, ज्याला काहीच येत नाही, मग त्यांनी फक्त भगवंताचं नाम मुखामध्ये घ्यायला काय हरकत आहे, नामस्मरण करायला काही हरकत नाही ना. अखंड भगवंताचं मुखामध्ये नाम असेल तर ही नामरूपी नाव आपल्याला काय करणार आहे तर भवसागर तरुण नेणार आहे. पिंड ज्ञानाची रचना, नाना तत्व विवंचना, सारासार विचारणा कैसे ते ऐकावे. जे सार काय असार काय, पिंडाची रचना कशी आहे, कशी हो तुमच्या आमच्या ह्या पिंडाची रचना कशी केलेली आहे भगवंताने. नाकाच्या ठिकाणी नाक आहे, डोळ्याच्या ठिकाणी डोळे आहेत, कानाच्या ठिकाणी कान आहेत. कोणाला 4 कान आहेत का, 2च आहेत. तोंड 1 आहे म्हणजे कमी बोललं पाहिजे, कान 2 आहेत म्हणजे जास्तीत जास्त ऐकता आलं पाहिजे. श्रवण भक्ती महत्त्वाची आहे, बोलणं महत्त्वाचं नाही. जास्तीत जास्त पुण्याई संपवण्याचं साधन म्हणजे तुमचं आमचं मुख आहे. मुखातनं कमीत कमी बोलता आलं पाहिजे, आणि 2 कान दिलेत म्हटल्यावर जास्तीत जास्त मला ऐकता आलं पाहिजे. म्हणून काय सांगितलं आहे, नाना तत्व विवंचना, सारासार विचारणा कैसे ते ऐकावे. सायुज्यता मुक्ती कैसे पावी, सायुज्यता मुक्ती कैसे होते, कैसे पावी जे मोक्षाते, या कारणे नाना मते शोधित जावी. सायुज्यता मुक्ती कशी आहे, सायुज्य मुक्ती आणि मोक्षप्राप्ती. मग मोक्षाला कसं जायचं, काय केल्याने मला मोक्षप्राप्ती होईल, काय केल्याने मला ह्या सायुज्यतेला मला पोचता येईल. मग हे कळण्यासाठी सद्गुरुविना सापडेना सोय, धरावे ते पाय आधी आधी. मग आपल्याला सद्गुरू हे सगळं सांगत असतात की ते बघा सद्गुरूंनी फार सुंदर दृष्टांत दिला की एक भिंगुर्डी असते, तर ती भिंगुर्डी काय करते, अशी भिंतीवर एक घर तिने केलेलं असतं, आणि त्या घरामध्ये अशी ती एवढी कवळी लुसलुशीत आळी, अशी हाताने दाबली तरी तिचं पाणी निघेल अशी ती कवळी लुसलुशीत आळी
तिला उचलून त्या घरट्यामध्ये तिला टोच मारते, इंजेक्शन दिल्यासारखं तिला टोच मारते. तिला असंही अशा भयंकर वेदना त्या आळीला होतात, इतक्या वेदना होतात, इतक्या भयंकर वेदना त्या आळीला होतात टोच मारल्यामुळे. आणि तिने उचलून त्याला काय केलं, त्या घरामध्ये तिला टाकली. आणि टाकल्यानंतर ती पुन्हा गेली निघून गेल्यानंतर ती जी आळी आहे ना, ती मनामध्ये विचार करायला लागली की ती आता परत भिंगुर्डी येईल आणि परत मला अशीच टोच मारेल, परत भिंगुर्डी येईल, परत मला अशीच टोच मारेल आणि अशाच मला असंख्य वेदना होईल, परत भिंगुर्डी येईल, मला अशीच टोच मारेल, मला अशाच असंख्य वेदना होईल. असं ते स्मरण त्या भिंगुर्डीचं करता 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 त्या भिंगुर्डीसारखे पंख त्या आळीला फुटले आणि ती त्या घरट्यात त्या मातीच्या छोट्या घरातनं ती आळी काय झाली, पंख फुटून उडून गेली. म्हणजे बघायला गेलं तर स्मरण भिंगुर्डीचं केलं तरी ती त्या आळीला पंख फुटले भिंगुर्डीसारखे. मग अखंड स्मरण देवाचं केलं तर देवाशी एकरूप का नाही होणार आपण? देव पाहावयाला गेलो आणि देवच होणी ठेवलो. मग अखंड भगवंताचं चिंतन मला करता आलं पाहिजे. आणि त्याचं चिंतन केल्यानंतर सायुज्य मुक्ती आणि मोक्षप्राप्ती, ह्या मुक्ती ज्या आहेत ना, ह्या हरिभक्ताच्या घरी कामारी दासी सांगितल्यात. ह्या काय सांगितल्यात की काम करणाऱ्या दासी आहेत. ह्या भक्ती मुक्ती या सगळ्या काम करणाऱ्या काय आहेत, दासी आहेत. मग एकदा मी त्याचं झालं ना तर तुझी चिंता त्याशी सर्व आहे, नको खेद करू कोणत्या गोष्टीचा पती लक्ष्मीचं जाणत असे. अखंड तो लक्ष्मीचा पती सगळं जाणत असतो. त्यामुळे आपली चिंता कोणाला आहे? आपली चिंता त्या भगवंताला आहे. मग आपण फक्त काय करायचं, भगवंताचं आपल्याला चिंतन करता आलं पाहिजे. मग ह्या दृश्य विश्वामध्ये बघायला गेलं तर त्या एका भगवंताशिवाय शाश्वत असं दुसरं काहीच नाही. म्हणून काय सांगितलं, ऐसे हे वेदशास्त्रे आणि पुराणे, महावाक्याची विवरणे, तनु चतुष्टय निरसने कैसे ते ऐकावे. बघा, ऐसे हे अवघेचे ऐकावे, परंतु सार शोधून घ्यावे, असार ते जाणून त्यागावे, या नाव श्रवण भक्ती. मग असं हे सगळं ऐकल्यानंतर काय करायचं आहे, तर सार तेवढं घ्यायचं आहे आणि आसार जे आहे तर ते जाणीवपूर्वक त्याचा त्याग करता आला पाहिजे. सार ते शोधून घ्यावे, असार ते जाणून त्यागावे, सगुणाची चरित्रे ऐकावी, का ते निर्गुण अध्यात्म शोधावे, श्रवण भक्तीची जाणावी लक्षणे ऐसी. मग सगुणाची चरित्रे ऐकावी. का ऐकायचे? कारण बघा, महाभारत ऐकलं तर अर्जुन कळेल, भगवद्गीता कळेल, श्रीकृष्ण कळेल, कौरव कोण आहेत, पांडव कोण आहेत, भीष्माचार्य, द्रोणाचार्य, कृपाचार्य. म्हणजे ऐकल्यानंतर पाहिल्यानंतर ऐकल्यानंतर वाचल्यानंतर काय होतं, तर आपल्याला ज्ञान प्राप्त होतं. मग ज्या ज्या गोष्टीतनं आपल्याला ज्ञानाची प्राप्ती होते ते मला ऐकता आलं पाहिजे. मला रामायण ऐकता आलं पाहिजे. 14 वर्षाचा वनवास श्रीरामाने का भोगला, कशासाठी भोगला, कैकेयी मातेमुळे भोगला का? नाही. तर श्रीरामसुद्धा काय म्हणतात की हे माझं पूर्वसंचित आहे, हे माझं संचित आहे. इथे माय कैकेयी न दोषी नव्हे दोषितात, राजत्याग कान्हुनी यात्रा सर्व दैव जात, खेळ झालेला असे माझ्या पूर्वसंचिताचा. मग हे सगळं रामायण कधी कळेल, महाभारत कधी कळेल, हे सगळं इतिहास आपल्याला कधी कळेल, तर आपल्याला हे ऐकलं तर कळणार आहे. मग काय सांगितले, नाना सगुणांची चरित्रे ऐकावी. सगुणांची चरित्र कोणाचं ऐकावं? शिवाजी महाराजांचं ऐकावं, चरित्र संभाजी महाराजांचं ऐकावं. मग सगुणांची चरित्रे ऐकावी, का ते निर्गुण अध्यात्म शोधावे. आणि मग त्याच्यातनं काय करायचं आहे, तर निर्गुण अध्यात्म मला त्याच्यातनं शोधता आलं पाहिजे. श्रवण भक्तीची जाणावी लक्षण ऐसे. हे लक्षण कशाचं आहे? श्रवण भक्तीचं आहे की मला त्याच्यातलं सारच काढून घ्यायचं आहे आणि आसार मला जाणीवपूर्वक टाकता आलं पाहिजे. सगुण देवाची चरित्रे, निर्गुणाची तत्वे यंत्रे, हे दोन्ही परमपवित्र ऐकत जावी. मग हे दोन्ही काय सांगितले, परमपवित्र आहे, ते मला ऐकता आलं पाहिजे. जयंत्या उपोषणे नाना साधने, मंत्र यंत्र जपध्याने, कीर्ती स्फूर्ती स्तवन भजने नानाविध ऐकावी. मग हे सगळं काय करायचं, मला ऐकता आलं पाहिजे. ऐसे श्रवण सगुणाचे, अध्यात्म निरूपण निर्गुणाचे, विभक्त सांडून भक्तीचे मूळ शोधावे. मग आता मूळ कुठे आहे, मूळ काय आहे, हे ब्रह्मांड कसं झालं, पिंड कसं झालं, हे ऐकल्याशिवाय कळेल का हो? ब्रह्मांडाची रचना कशी झाली, पिंडाची रचना कशी झाली, पहिलं काय होतं, मूळ काय आहे? पहिले कोठेच नव्हते काही, चंद्र सूर्य तारा नाही, अवघे शून्यच होते पाही,
कान्होबा तेरे तेरे ते. तिथे एक ढालगज निर्माण झाली, तेने पाय एवढी ख्याती केली. इंद्रादिका म्हणे बाहुली, अमरपुरी तिची घरकुली. कान्होबा तेरे तेरे ते. ती मूळची कर्ण कुमारी, तिचा बाप तो ब्रह्मचारी. ती जन्मली तैचे उदरी, ऐसी पाहता नवल परी. कान्होबा तेरे तेरे ते. तो तियेला शिवलाच नाही, वांज गर्भिणी झाली पाही. व्याली 5-25 पोरे तीही, ऐसे तियेचे नवल पाही. कान्होबा तेरे तेरे ते. मग 5-25 पोरं कुठली? मग दाखवले, पंचमहाभूत दाखवले, 5चे 25 दाखवले. प्रत्येक पृथ्वीमध्ये 5 आहे. पृथ्वीमध्ये 5 तत्व कुठली दाखवली? अस्थि, मांस, त्वचा, नाडी आणि रोम. असं प्रत्येक ह्याच्यामध्ये पंचभूतामध्ये 5-5 दाखवले, 5चे 25 दाखवले. मग बघा काय सांगितलं पुढे, तो तियेला शिवलाच नाही, वांज गर्भिणी झाली पाही. व्याली 5-25 पोरे तिही, ऐसे तियेचे नवल पाही. कान्होबा तेरे तेरे ते. मग मुळात काय होतं? पहिले कोठेच नव्हते काही, अवघी शून्यच होते काही. अवघी काय होतं? शून्यच होतं. आणि मग शून्यातनं एक काय झाली? ढालगज निर्माण झाली. ढालगज म्हणजे ती माया निर्माण केली भगवंताने. आणि ती माया निर्माण करून ह्या मायेचा सगळा हा पसारा आहे. पिंड आणि ब्रह्मांड हा एका मायेचा पसारा आहे. मग पुढे काय सांगितलं की श्रवण भक्तीचे निरूपण निरूपिले असे जाण, पुढे कीर्तन भजनाचे लक्षण बोलिले असे. मग हे सगळं ऐकल्याशिवाय कळणार नाही. म्हणून ऐकत जावे असं समर्थांनी का सांगितले? प्रत्येक वेळेला ऐकत जावे. पुढे तर एकनाथ महाराज म्हणतात की तिने बापच दादला केला, कोण वाईट म्हणे या बोला. अवघे तिच्याच बोलाने चाला, तरी कैवल्य सुख तुम्हाला. कान्होबा तेरे तेरे ते. ती माया आहे ना, तिच्याच बोलाने चाला. नाहीतर बघा घरामध्ये त्या मायेचं नाही ऐकलं तर काय होतं? तर प्रत्येक घरातल्या पुरुष मंडळींना माहिती आहे की घरात मायेचं ऐकलं नाही तर काय होतं. म्हणून काय सांगितलं पुढे, ऐसी व्याली ते सकळ सृष्टी, न पडता भ्रताराच्या दृष्टी. एका जनार्दनी या गोष्टी, विचाराव्या सद्गुरूंच्या मुखे. मग आता ही सगळी सृष्टी ती व्याली म्हणजे तिने ह्या मायेची सगळी निर्माण झालेली सृष्टी आहे. पण ह्या मायेला निर्माण करणारा कोण आहे? तो परब्रह्म आहे. त्या भगवंतांनी पहिलं शून्य होतं, शून्यातनं माया निर्माण केली. मग मायेमधनं ही सगळी सृष्टी निर्माण झाली आणि ती सृष्टी ती भ्रताराच्या दृष्टीला न पडता ही सृष्टी निर्माण झाली. बघा, ऐसी व्याली ती सकळ सृष्टी, न पडता भ्रताराच्या दृष्टी. एका जनार्दनी या गोष्टी, विचाराव्या सद्गुरूंच्या मुखे. मग आता हे जे कोडं आहे, हा जो पडलेला प्रश्न आहे, तर हे कोडं कुठं सुटेल? तर सद्गुरूंच्या जवळ गेल्याशिवाय हे कोडं सुटणार नाही. म्हणून काय सांगितलं, श्रवण भक्तीचे निरूपण निरूपिले असे जाण, पुढे कीर्तन भजनाचे लक्षण बोलिले असे. इति श्री दासबोधे गुरुशिष्य संवादे श्रवण भक्ती निरूपण नाम समास पहिला. जय जय रघुवीर समर्थ. आता विश्वात्मके देवे, येणे वाग्यज्ञ तोषावे. तोषोनी मज द्यावे पसाय दान हे. जे फळांचे व्यंकटी सांडो, तया सत्कर्मी रती वाढो. भूता परस्परे पडो मैत्री जीवांचे, दुरितांचे तिमिर जाहो. विश्वस्वधर्म सूर्य पाहो, जो जे वांछिल तो केला हो प्राणीजात. वर्षत सकळ मंगळे, ईश्वर निष्ठांची नांदियाळी. अनवरत भूमंडळी भेट दयाभूता. चला कल्पतरूचे आरव, चेतना चिंतामणीचे गाव. बोलतीचे अर्णव पियुषांचे, चंद्रमेजे लांछन. मार्तंड जे तापहीन, हे सर्वाही सदा सज्जना सोयरे होतो. किंबहुना सर्व सुखी, पूर्ण होणी तिही लोकी. भजे ज्वादी पुरुषे अखंडित, आणि ग्रंथोपजीविये विशेषी लोकीये.
दृष्टांदुष्ट विजय होवा विजय. येथ म्हणे श्री विश्वेश्वरा हो, हा होईल दान बसावो. येणे वरी ज्ञानदेव सुखिया झाला, येणे वरी ज्ञानदेव सुखिया झाला. निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई, एकनाथ नामदेव तुकाराम. निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई, एकनाथ नामदेव तुकाराम. एकनाथ नामदेव तुकाराम, एकनाथ नामदेव तुकाराम. निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई, एकनाथ नामदेव तुकाराम. निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई, एकनाथ नामदेव तुकाराम. पुंडलिक वर्धा विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. वसंतन की जय. जय जय रघुवीर समर्थ.